हाय हॅलो नमस्कार। तर आज मी ब्रेकफास्टसाठी बनवलेल्या इडल्या, आज म्हणजे सोमवारी, पण त्यासाठी मी काल रविवारी म्हणजे कालचाच हा व्हिडिओ शूट केलेला आहे। तर काल मी त्यासाठी प्रिपरेशन करून ठेवलेलं। त्यासाठी 2 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ असे वाटीचे प्रमाण घेऊन ते स्वच्छ असे 2-3 पाण्याने धुवून ते असं मस्त भिजत ठेवलेलं। हे मी 11 वाजता सकाळी केलेलं रविवारी आणि त्यानंतर रात्री मी ते मिक्सरमधून वाटून घेतलेलं। पाहू शकता तुम्ही 2-3 पाण्याने मी असे स्वच्छ धुवून घेतलेले ते सर्व डाळ आणि तांदूळ। त्यानंतर स्वच्छ पाण्यात असेच मी भिजत ठेवलेले संध्याकाळपर्यंत। त्यानंतर दिवसभरातून मी व्लॉग शूटच केला आणि मी काल म्हणजे रविवारपासून एक माझ्या आरोग्यासाठी चांगली अशी सवय लावून घेण्याचा प्रयत्न केला आहे। पाहू शकता तुम्ही सकाळी काय मला वॉकिंगला जायला जमणार नाही, टिफिन वगैरेची गडबड असते म्हणून, तर मी संध्याकाळीच 5 वाजता गेलेली वॉकिंगसाठी। आम्ही दोघी-तिघी लेडीज असतो। तर अशा प्रकारे सूर्य मावळतीच्या वेळेला पाहू शकता किती छान व्ह्यू होता आणि प्रसन्न पण वाटत होतं त्यावेळेला पण वॉक करता। तर त्यानंतर मी घरी आल्यावर जेवणाचं वगैरे सर्वच आवरून झाल्यानंतर मी हे जे इडलीचं आपण भिजत ठेवलेलं ते मिक्सरमध्ये बारीक करायला घेतलं। पण त्या अगोदर मी त्याच्यात पाव वाटी रवा आणि अर्धा वाटी पोहे घेतलेले। पोहे माझ्याकडे चिवड्याचेच होते जे मी दिवाळीला आणलेले, तर ते पण चांगले स्वच्छ असे पाण्याने धुवून भिजत ठेवलेले 10 ते 15 मिनटं। आणि इकडे हे तांदूळ आणि डाळ मी मिक्सरमधून अशी मस्त अशी रवाळ वाटून घेतली। पाहू शकता तुम्ही त्याच्यात थोडंसं त्यातलंच पाणी घेतलेलं आहे मी भिजत घातलेलं त्यातलंच, जेणेकरून थोडी जाड होऊ नये म्हणून। तर अशा प्रकारे मी सर्व हे वाटून घेतलं। इडल्या म्हटले की खायला मस्त, पण त्यांची मेहनत खूपच असते। डाळ तांदूळ भिजत टाकेपर्यंत, रात्री मिक्सरमध्ये बारीक करेपर्यंत आणि परत ते शिजवेपर्यंत आणि नंतर सर्व काही झाल्यानंतर भांडी घासेपर्यंत खूपच मेहनत असते त्यांची, तुम्हाला तर अनुभव असेलच। डाळ तांदूळ वाटून झाल्यावर मी त्याच्यात रवा पोहे भिजत ठेवलेले ते पण वाटून घेतले मस्त असे। रवा आणि पोहे टाकल्यावर इडल्या मस्त मऊ मऊ आणि जाळीदार बनतात। थोडे पाणी नाही घेतलं त्याच्यात, मी जे होता तोच पाणी टाकून घेतला, पाहू शकता तुम्ही। आणि ते सर्व त्या डाळ तांदूळच्या मिश्रणमध्ये मिक्स करून घेतलं आणि हे सर्व मी गरम जागेच्या ठिकाणी म्हणजे चुलीजवळच ठेवलेलं। भाकरी करून झालेलं ना, माझ्या मते ते गरम जागाच होती। त्यानंतर मी रात्री लागलेले ब्लाऊज पीसपासून बनवायचं होतं मला ॲप्रॉन। भांडी वगैरे घासताना जेवण बनवताना खूपच तेलाचे वगैरे डाग उठतात कपड्यांवर, म्हणून मला ॲप्रॉन स्टिच करायचा होता। त्यासाठी मी अशा प्रकारे कट करून घेतलं। मी पहिल्यांदाच शिवलेला हा यूट्यूबवरूनच बघून मी याची कटिंग आणि स्टिचिंग केलेली। पहिल्यांदा शिवलेला मी हा, पण परफेक्ट जमला मला हा ॲप्रॉन। या ॲप्रॉनसाठी मला एक पॉकेट पण हवा होता मध्ये मोबाईल वगैरे काही ठेवण्यासाठी, आणि त्यासाठी मी नंतर ह्या 3 पट्ट्या एक साईडच्याच करून घेतल्या, 2 मागे बांधण्यासाठी, 1 आणि गळ्यात घालण्यासाठी। पाहू शकता तुम्ही माझं स्टिचिंग वगैरे आता कटिंग झालेली आहे। मी आता स्टिचिंग करायला घेतलेली। पहिल्यांदा पॉकेट तयार करून घेतलं 4 बाजूंनी त्याला शिलाई मारून, आणि त्यानंतर मी ॲप्रॉनला सुद्धा 4 बाजूंनी शिलाई मारून घेतलं आणि त्यानंतर मी हा पॉकेट जॉईन केला ॲप्रॉनला। ॲप्रॉनला 4 बाजूंनी शिलाई मारून झाल्यानंतर मी पट्ट्या अशा प्रकारे फोल्ड करून शिलाई मारून घेतल्या त्यांना पण। अशा प्रकारे मी 3ही पट्ट्या रेडी करून घेतल्या। त्यानंतर त्यातील 1 पट्टी मी पुढे गळ्यासाठी जॉईन करून घेतली आणि 2 पट्ट्या 2 बाजूंनी मागे बांधण्यासाठी पण जॉईन करून घेतल्या। पटकन शिवून झाला हा ॲप्रॉनला स्टिच आणि कटिंग करायला मला जेमतेम अर्धा तास पण नसेल लागला। तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा हा। हा बघा मी ॲप्रॉन तुम्हाला वेअर करून पण दाखवला आहे, पाहू शकता तुम्ही। मला कमेंट करून नक्कीच कळवा की बरोबर जमलं आहे का। तर आता ही या पुढची व्हिडिओ क्लिप आहे आजचीच, म्हणजे सोमवारची। पाहू शकता तुम्ही माझे इडलीचं पीठ किती चांगलं फुगून आलेलं आहे।
त्यात मी चवीप्रमाणे मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेतलं. 5-10 मिनटं मी तसंच मिक्स होईपर्यंत ठेवून दिलं आणि नंतरच मी सर्व माझं आवरून घेतलं. त्यानंतर मी इडली पात्राला तेल लावून त्याच्यात मी बॅटर टाकून चांगलं असं शिजवून घेतल्या इडल्या सर्व. आणि दुसरीकडे चटणीच्या तयारीला पण लागलेली. आता मी लागलेले चटणीच्या तयारीला. चटणीसाठी मी नेहमी चण्याची डाळ वापरते, पण आता माझ्याकडे चण्याची डाळ नव्हती म्हणून मी अर्धा चमचा मूग डाळ आणि पाव चमचा त्याच्यात उडीद डाळ टाकून चांगली भाजत ठेवून दिली एका साईडला. आणि दुसरीकडे इकडं ओळा नारळ आणि मिरच्या टाकून त्याच्यात ती भाजलेली डाळ टाकून चांगलं मिक्सरमध्ये वाटून घेतलं. थोडं पाणी टाकून पेस्ट टाईप पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे वाटून घेतलं मी. आणि दुसरीकडे आपल्या इडल्यांची एक बॅच तयार झालेली पाहू शकता तुम्ही. इडल्या किती छान फुललेल्या आहेत. त्यानंतर इकडे चटणीची तयारी. चटणीसाठी मी हे बॅटर पातेल्यात तुटून घेतलं आणि त्यात थोडंसं पाणी टाकून थोडं पातळ करून घेतलं, कारण इडलीसाठी थोडी पातळच चटणी चांगली वाटते. या इडल्या बनवेपर्यंत काव्या पण उठलेली. काव्या बोलत होती, मम्मी मला गोड इडल्या बनवू आणि त्याच्यात कलर टाकून. तर त्यासाठी मी तिच्यासाठी थोडं राहिलेलं बॅटर 8-10 इडल्यांचं, तर त्यासाठी मी त्याच्यात साखर आणि थोडासा कलर टाकून ते मिक्स करून घेतलं आणि त्याच्या तिला 8-10 अशा वेगळ्या इडल्या बनवल्या. तिला या कलरच्या आणि गोड इडल्या खूपच आवडतात पाहू शकता तुम्ही. त्यानंतर मी इकडे चटणीत चवीप्रमाणे मीठ टाकून जिरे, मोहरी, कढीपत्ता यांची अशी कडकडीत फोडणी देऊन पटकन त्याच्यावर झाकण ठेवून दिलं. आणि त्यानंतर थंड झाल्यावर पाहू शकता तुम्ही खूपच खमंग अशी चटणी तयार होते. तुम्ही पण अशा प्रकारे चटणी बनवून बघाच. आणि मी इकडे काव्याच्या इडल्या पण बनवून घेतल्या. तिने त्या सर्व खाऊन सोबत पण टिफिनला पण याच घेऊन गेलेली. तिला या इडल्याच खूप आवडतात. इथे माझ्या सर्वच इडल्या बनवून तयार आहेत. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्लॉग? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जा. बाय बाय.